पलूस शहरातील आमनापूर रस्त्यावरती निष्काळजी व बेदरकार डंपर चालकाने 12 वर्षीय शाळकरी मुलाला चिरडलंय। या अपघातात मुलाचा जागीच मृत्यू झालाय। मुलाचे अर्णव अमित पवार असे नाव असून राहणार कुसमेश्वर 11वी तालीम पलूस। ही घटना मंगळवार दिनांक 27 रोजी सकाळी 10च्या सुमारास घडली। घटनेची फिर्याद चुलते अमोल बाळासाहेब पवार वय 37 यांनी पलूस पोलिसात दिले। पोलिसांनी अज्ञात डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल केलाय। याबाबतची मिळालेली अधिकची माहिती अशी, पलूस येथील कुसमेश्वर 11वी तालीम येथे राहणारा LK विद्यालयात शिक्षण घेत असणारा अर्णव हा शाळेत निघाला होता। पलूस आमनापूर रस्त्याने जात असताना श्री बाजारजवळ येताच सायकलमधील हवा गेल्याचे अर्णवच्या लक्षात आले। त्याने लगेच सायकलवरून खाली उतरून बाजूला असलेल्या दुकानात सायकलच्या चाकात हवा भरली व पुन्हा सायकलवर बसत असताना आमनापूरकडून येणाऱ्या भरधाव डंपरने जोराची धडक दिल्याने अर्णव डंपरच्या पाठीमागील डाव्या चाकाखाली गेला। त्याच्या शरीरावरून व डोक्यावरून चाक गेल्याने या अपघातात तो जागीच ठार झालाय। या घटनेची माहिती मिळताच मोठा जनसमुदाय घटनास्थळी जमा झालाय। नागरिक या घटनेबाबत संताप व्यक्त करत होते। पोलिसांनी वेळीच धाव घेत जमावाला पांगवून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून डंपर ताब्यात घेतलाय। अर्णवच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे। अर्णव आता पुन्हा परत येणार नसल्याचे समजताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। घटनास्थळी आई, वडील व नातेवाईकांचा आक्रोश काळीज हेलवावणारा होता। अपघातानंतर माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली। डंपर चालकाने थांबून मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून पलायन केले। या निष्काळजीपणामुळे आणि बेदरकार वाहन चालकांमुळेच शहरातील रस्ते मृत्यूचे सापळे बनत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे। पलूस शहरातील मुख्य रस्त्यांवरून अवजड वाहनांची भरधाव वाहतूक सातत्याने सुरू असते। शहरातील अरुंद रस्ते, सततची वाहतूक कोंडी यामुळे शाळा, बाजारपेठ जाणाऱ्या नागरिकांना रोज अपघाताचा सामना करावा लागत आहे।